साहेबांचं यशोचित सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो। थोडंसं जलद गतीने सामन्याची सुरुवात करायची आहे। एका बाजूला पाहिलं तर खामगाव संघ, एका बाजूला पाहिलं तर सायगाव संघ। सायगाव या संघाचा गोलंदाज रोहन पहिला चेंडू हाताळतोय, स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय। सुवर्ण संधी आहे, पहिला हादरा बसवतो खामगाव या संघाला। बॅक टू पॅव्हिलियन सूरज, मोठा हादरा मांडला जातोय। जाऊया सत्काराकडे। महेश खेडेकर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा यशोचित सन्मान करतील। सत्यम गायकर साहेबांना सत्यानंद गायकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यशोचित सन्मान करायचा आहे। रोहन खताते साहेब कुठे उपस्थित असतील, या मैदानामध्ये उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे। विजयजी गंगाराम महाडिक साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे। त्यांचा सत्कार करतील दीपेश महाडिक साहेबांना विनंती करतो की आपण साहेबांचं सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो। सचिनजी गायकर साहेब यांच्याकडून एक रायगडचा बुलंद आवाज आणि आजचे बर्थडे बॉय अर्थातच आमचे सहसमालोचक अविनाशजी काते साहेब यांच्यासाठी 500 रुपयाचं मानधन आलंय। साहेब आपलं पुनश्च एकदा मनापासून आभारी आहोत। धन्यवाद। नक्कीच एक बलाढ्य संघ, दोन्ही संघांमध्ये अजय सर पाहिलं तर सामना पाहायला मिळतोय। रोहन गोलंदाजी मार्कवर सज्ज, अगदी पहिलीच धाव, एक सुवर्ण संधी होते, मोठा हादरा बसतोय तो खामगाव या संघाला, मानावं लागेल रोहनला। काय गोलंदाजी पाहायला मिळतंय, पहिल्या चेंडूवरती विकेट, 2 चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवरती देखील विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालाय। अजूनपर्यंत जर पाहिलं तर खामगाव या संघाला एकही धाव न खोळता मानावं लागेल या गोलंदाजाला। त्याचा जर दर्शक क्रमांक आकडा पाहिलात तर नाव पाहिलात तर ROO, अगदी नाव दिलं गेलंय। एक महागडा खेळाडू, ज्याचं गवळी प्रीमियर लीग मध्ये तब्बल 66,000 पॉइंटला लागलेली बोली, असा महागडा खेळाडू आहे। त्या लीग मध्ये त्याची थोडी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळाली, पण गावाला मात्र खेळताना अचूक गोलंदाजी पाहायला मिळते आजच्या सामन्यामध्ये। काय वाटतं या खेळाडू बद्दल? नक्कीच सर, रोहन हा एक महागडा खेळाडू ठरला। आपणच आता उल्लेख केलात की 66,000 पॉईंटची बोली लागली। 66,000 पॉईंटची बोली या खेळाडूला का लागली याचं प्रात्यक्षिक आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। अचूक टप्प्यावर हा गोलंदाजी करतोय आणि चांगली गती आहे या गोलंदाजाकडे। आतापर्यंत 2 फलंदाजांना मात्र तंबूत परतवून लावलंय तर या गोलंदाजाने रोहन पाहूया। 4 चेंडू मात्र मार्गस्थ झालेत, शेवटचे 2 चेंडू मात्र रोहन याच्या माध्यमातून कशा पद्धतीने हाताळले जातात। स्ट्राईक एंडला न्यू बॅटर संघाचा कर्णधार अर्थातच शैलेश गायकर यावेळी मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय। त्या ठिकाणी तुषार येतोय क्षेत्ररक्षक, दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा देखील पूर्ण होत आहेत। आता कुठेतरी थोडंसं मोमेंटम आपण सायगाव संघाकडे पाहतोय, मात्र इथे एकातरी फलंदाजाला थोडीशी पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आणि पार्टनरशिप बिल्डअप झाल्यानंतर मग मोठे फटके येणं अपेक्षित असेल खामगाव संघाकडून। शैलेश गायकर यांच्याकडे देखील अनुभव आहे, हा देखील खेळाडू मला वाटतं जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून क्रिकेट खेळतोय। मात्र या खेळाडूला आम्ही गोलंदाजीसाठी पाहिलं होतं, परंतु गेले 3-4 वर्ष देखील ते फलंदाजीमध्ये देखील आपले कौशल्य प्रदान करतात। यावेळी देखील कव्हरच्या क्षेत्रामध्ये झेलबाद होतोय शैलेश गायकर। बॅक टू द पवेलियन, कम ऑन डीजे। थँक्यू डीजे। रोहन खताते साहेब कुठे असतील त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे। त्यांचं देखील गतवर्षी आपण पाहिलं तर अर्के चषक जो दहिसर नगरीमध्ये झाला होता, तब्बल 35,000 50,000 रुपये रोख रक्कम होती, असं भव्य दिवस त्यांचं देखील आयोजन असतं। आज आम्हाला देखील अजय सर आवर्जून सांगावं असं वाटतं, घुमेश्वर संघ या स्पर्धेमध्ये दाखल नाही आहे, कारण एखाद्या आपल्या गावातील सदस्याचा शुभविवाह आहे,
त्यानिमित्ताचा आपला संघ नव्हता, पण आम्हाला जो सहकार्य केला त्याबद्दल सचिन गायकर यांचं देखील माझ्या वतीने मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद. तरी जाऊया आपण सामन्याकडे. पहिल्याच पॉवर प्ले षटकामध्ये जर पाहिलेत तर रोहनची घातक गोलंदाजी पाहायला मिळाली. पराकाष्ठा केला, त्या पराकाष्ठाचं फळ त्याला मात्र मिळालं. धाव संख्या पाहिलीत तर 2 आणि विकेट यांची वर्चस्व पाहायला मिळते, म्हणजे तिथे शेअर बाजार त्याचा वर चढल्यासारखं पाहायला मिळतोय. ती 3 हे विकेट त्याला मिळत आहेत, म्हणजे एक घातक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. नक्कीच सर, चांगल्या टप्प्यावर मगाशीच मी उल्लेख केला, या गोलंदाजाकडे मात्र गती आहे आणि त्याचा देखील फायदा होतोय. आता आपण स्ट्राईक एंडला खामगाव संघाकडून एक युवा स्टार फलंदाज पाहतोय, सुशांत. यावेळी पॉइंटच्या दिशेवरून डोक्यावरून जातोय चेंडू, सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा देखील अर्जित होत आहेत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि आता मात्र खामगाव संघाचे जे अनुभवी फलंदाज होते टॉप ऑर्डरचे, मग ते सूरज गायकर असतील किंवा शैलेश गायकर असतील, हे 2 फलंदाज मात्र एक अनुभवी फलंदाज मैदानाच्या दिशेने, तंबूच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळत. आणि आता युवा स्टार खेळाडू शिवम आणि सुशांत यांच्या मात्र खांद्यावर जबाबदारी देऊन गेले ते अनुभवी फलंदाज. पाहूया सुशांत. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेरचा यॉर्कर लेनचा चेंडू मात्र स्तब्ध ठेवलंय ते सुशांत याला. चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक रोहन यांनी घडवलं होतं आणि आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे विनायक याला देखील पाहतोय. या देखील गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे, लेंथ मध्ये परिवर्तन करण्याची क्षमता आहे. पुन्हा एकदा चांगली लेंथ आपल्याला लाईन आपल्याला पाहायला मिळते ती या गोलंदाजाच्या माध्यमातून. ऑफ स्टंपच्या बाहेरची गोलंदाजी कुठेतरी सर मगाशी आपण देखील उल्लेख केला होता की शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू जर असेल तर इथे समाचार घेतला जाईल, कारण मुभा आहे फलंदाजांना, 360 डिग्रीचा ग्राउंड आहे. परंतु या गोलंदाजाला मानावं लागेल, एक चांगले टेक्निकली गोलंदाजी करतोय, ऑफ स्टंपच्या बाहेरची गोलंदाजी. यावेळी देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या खालच्या साईडला चेंडू लागला आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये एकेरी या धावेवर थांबवून ठेवले ते शिवम आणि सुशांत याला. विनायक देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडू हाताळले गेले, 3 धावा खर्ची. आतापर्यंत पाहिलं आरसीसी खामगाव या संघाची धाव संख्या थोडी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते फलंदाजाकडून. तब्बल धाव संख्या मात्र होती ती 5. अगदी दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. 3च्या स्ट्राईक रेटने मात्र फलंदाजी पाहायला मिळते, म्हणजे कुठेतरी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते. कारण खामगाव हा संघ एक तुल्यबल संघ ओळखला जातो म्हसळा तालुक्यामध्ये. एका बाजूला पाहिलं तर आज सज्जनची कुठेतरी अनुपस्थिती पाहायला मिळते आणि तोच कदाचित मनोबल थोडासा खचला गेला, कारण सूरजला कुठेतरी थांबायचं होतं, कारण पहिला षटक हाताला होता तर रोहन एक घातक गोलंदाज आहे आणि जर सूरज थांबला असता तर सामन्याला एक आज या पहिल्या इनिंगमध्ये वेगळी कलाटणी असती. डावकुरा फलंदाज अवांतर धाव मिळते व्हाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोअरबोर्ड मात्र 1 या धावसंख्येने वधारतोय. धावसंख्या मात्र होती ती 6. 2 षटकांचा खेळ नक्कीच सर आता संपुष्टात आला आणि धाव संख्या मात्र होते 6. एक लो स्कोरिंग आपल्याला मॅच पाहायला मिळेल खामगाव संघाकडून. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु यष्टीरक्षक देखील या ठिकाणी बीट होतो आणि त्याचाच फायदा मात्र खामगाव संघाला. स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज बाद करण्याची संधी होती, मात्र संधी गमावून बसलाय तो साईगाव संघाचा यष्टीरक्षक आणि एकेरीचं देखील रूपांतर दुहेरीमध्ये झालंय. या 2 धावांच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. धाव संख्या झालेली आहे ती 8. धाव संख्या आपण स्क्रीन बोर्डवर पाहतोय 8 आणि कोण कोणाची आता लावतोय वाट. खामगाव संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सायगाव संघ. शेवटचा चेंडू मात्र फेकणं बाकी आहे या विनायक याच्या माध्यमातून. आतापर्यंत विनायकला चांगली लाईन आणि लेंथ सापडली होती. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा पंच आमच्याकडे एक अवांतर धावेची घोषणा करतायत. विनायक याला मात्र एक डावकुरा फलंदाज. सर मगाशी देखील आपण उल्लेख केला होता की राईट टी लेफ्टीचं कॉम्बिनेशन असणं महत्त्वाचं असतं. इथे देखील विनायकने मात्र 5 चेंडू चांगले हाताळले गेले होते आणि लेफ्ट हँडर फलंदाज जसा स्ट्राईक एंडला आला तसा विनायक देखील स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. ओ यावेळी काय चेंडू टाकला होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. यू मिस, आय हिट, बॅक टू द पवेलियन. शिवम नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती विनायकच्या माध्यमातून. अगदी घातक गोलंदाजी पाहायला मिळते. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. अगदी तब्बल धाव संख्या मात्र होते ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9वी धाव संख्या होते, म्हणजे अगदी कमी स्कोअरची जर मॅच पाहायला मिळते तर ही अजय सर पाहायला मिळते. कारण आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल एक युवा स्टार गोलंदाज,
एक सर आवर्जूनपूर्वक थोडीशी आठवण करून द्यावाशी वाटते. कालची जो चषक झाला राधाकृष्ण चषक मध्ये तिथे धनगरी मले हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला, पण आज संघ आपला दाखल नाहीये. 12 मंथचं काम करतो तो श्री धनगरी मले या संघाचा खेळाडू आज इथे उपस्थित आहे. म्हणजे किती क्रिकेटची आवड आहे मुलांना. माझा संघ देखील असेल, पण मात्र मी या संघाला सहकार्य करण्यासाठी, पांगलोली या गावाला सहकार्य करण्यासाठी तो श्री देखील इथे उपस्थित आहे. त्याचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी आमंत्रित आहे तो कोण आहे रे? सुशांत. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण असल्या कारणास्तव जातोय सीमारेषे पार, येतोय पहिल्या चेंडूवरती चौकार. डीजे धन्यवाद डीजे. या चौकाराच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सलसवत आहे आणि धाव संख्या झाली आहे ते 13. सुशांत हा सलामीला आलेला फलंदाज, या देखील युवा स्टार फलंदाज, परंतु सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हा फलंदाज खामगाव संघाचा. यावेळी देखील पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र मानावं लागेल या सज्जनला. एक सज्जन मात्र खामगाव संघाचा इथे अनुपस्थित आहेत आणि त्याचा मात्र फटका बसतोय तो इथे खामगाव संघाला. परंतु दुसऱ्या बाजूने गोलंदाजी मार्कवर आपल्याला सर सज्जन पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहूया सुशांत विरुद्ध सज्जन, दोन्ही गोलंदाज आणि फलंदाज युवा स्टार. इथे पाहूया कोणाचं कमबॅक होत आहे, गोलंदाजाचं की फलंदाजाचं. सुशांत देखील चांगली फलंदाजी पाहायला मिळते. वैयक्तिक धाव संख्या त्याची होती ती 7. अगदी झेल घेण्याचा प्रयत्न असेल, मोठा हादरा बसतोय तो आरसीसी खामगाव या संघाला. बॅक टू पॅव्हेलियन सुशांत. सज्जनने मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, मानावं लागेल. तिसरा चेंडू हाताळत असताना मात्र महत्वपूर्ण विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालाय डीजे. थँक्यू डीजे. पुढील होणारा सामना असेल तो जय गोवर्धन क्रिकेट संघ घोणसे निवाचीवाडी आणि श्री कृष्ण मुरारी क्रिकेट संघ निगडी गवलवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मॅच कडे वळूया आणि 2.3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आपण स्कोअर बोर्डवर धावसंख्या पाहतोय तो 13 ऑन द बोर्ड आफ्टर 5 लॉस. 3 चेंडू मात्र बाकी आहेत आणि आता स्ट्राईक एंडला न्यू बॅटर आपण पाहतोय रामा. मोठे फटके येणं इथं अपेक्षित असेल, जर मोठे फटके आले तर मात्र खामगाव संघ कुठेतरी सामन्यामध्ये कमबॅक करेल. कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सायगाव संघाकडून एक अष्टपैलू खेळाडू मला वाटतं आहे तो रोहन महाडिक. स्ट्राईक एंडला आता आपण पाहतोय रामा आणि इकडे गोलंदाजी मार्कवर देखील पाहतोय सज्जन विरुद्ध रामा यांचं बॅटल आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहतोय. यावेळी देखील गुडलाईनचा चेंडू, परंतु यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे एक अवांतर धावेची घोषणा करतायत. धाव संख्या झालेली आहे ते 14. सज्जन याला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. 14 पाहिलं तर 14 ही धावसंख्या देखील माफक आहे, कारण मगापासून आम्ही सकाळपासून उल्लेख करतोय की चांगलं ग्राउंड आहे, 360 डिग्री हे ग्राउंड आणि इथे चांगल्या धावा होणं अपेक्षित असेल. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन पंच केलाय, त्या ठिकाणी पॉइंटला खेळाडू तैनात आणि रामा याला देखील माघारी परतावं लागेल. कमॉन डीजे. थँक्यू डीसे. मी विनंती करतो जय गोवर्धन क्रिकेट संघ घोणसे निवाचीवाडी आणि श्री कृष्ण मुरारी क्रिकेट संघ निगडी गवलवाडी या संघाचे कर्णधार आहेत. तरी मी विनंती करतो जय गोवर्धन क्रिकेट संघ घोणसे निवाचीवाडी या संघाच्या कर्णधारांना की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शैलेश माडिक आणि महेश खेडेकर या साहेबांना विनंती करतो आपण टॉस का बॉस कडे यायचं. आपल्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक केली जाईल. एक मात्र शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. याचबरोबर संघाची मात्र वाढती धाव संख्या होते ती 15 6 लॉस आरसीसी खामगाव. एका बाजूला पाहिलं तर आज देखील एक गोड आवाज आपण ऐकणार आहात. आम्हाला सकाळपासून सांगितलं गेलंय की संकेत यांना देखील समालोचन कक्षाची आवड आहे. तरी विनंती करतो पुढील येणाऱ्या सामन्यामध्ये ते देखील आमच्यासोबत जोडले जातील. आज मात्र रिझर्व्ह बँक त्यांच्याकडे आहे, पण समालोचन कक्षाचा देखील ते कारभार सांभाळणार आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज. अवांतर धावा बॅक टू बॅक. दुसरं देखील चेंडू वाईट जातोय
आणि त्याच वाईटच्या स्वरूपामध्ये वाढती धावसंख्या होती ती 16 ही धावसंख्या होती. अगदी अजय सर पाहिलं तर आरसीसी खामगाव या संघाचे मात्र खेळाडू 6 बाद होत आहेत. म्हणजे कुठेतरी थोडीशी निराशाजनक फलंदाजी पाहायला मिळते आणि वर्चस्व करतोय तो गोलंदाज. हा महागडा षटक कदाचित सरू शकतो. 4 चेंडूवरती तब्बल 7 ही धावसंख्या खर्च केली जाते. ऑफ साईडला चेंडू टाकण्याचा प्रयत्न यशस्वी, निर्धाव चेंडूची सांगता होते. किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला जातोय आणि धावसंख्या मात्र तिथे स्थिर होते ती 16 या आकड्यावर. एका बाजूला पाहिलात तर 16 आकडा म्हणजे शेवटला 6 आहे आणि त्याच्यानंतर 6 विकेटचा 6 आकडा आहे. नक्कीच सर, शेवटचा चेंडू आणि आतापर्यंत 17 चेंडूंचा खेळ झाला आणि 17 चेंडू मध्ये 6 गडी मात्र बाद झाले ते खामगाव संघाचे. इथे देखील 8वा गडी बाद करण्याची संधी असेल. पाहूया, संधी निर्माण मात्र झाले. पुन्हा एकदा गफलत होते. एक धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये जाते आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे. धावसंख्या झाली आहे ती 17 आणि 18 धावांचं लक्ष ठेवलंय ते सायगाव या संघासमोर. आपण मात्र जातोय नाणेफेकीकडे. एका बाजूला पाहिलं तर घोणसे निवाचीवाडी, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर निगडी गवळवाडी हा संघ आहे. नाणेफेक करतील. मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक करायची आहे. शैलेशजी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे आणि दोन्ही मान्यवर नंतर आपले सन्मान चिन्ह देतील. दोन्ही संघांमध्ये मात्र नाणेफेक केली जाते. एका बाजूला गेल्या संडेला ज्याने संडे गाजवला एक क्रमांकाचे मानकरी ठरलेला संघ आहे तो निगडी गवळवाडी. दुसऱ्या बाजूला विरार नारंगी मैदान ज्याने गाजवलं ते जय गोवर्धन क्रिकेट संघ घोणसे निवाचीवाडी. नाणेफेकीचा कॉल जातोय तो. नाणेफेकीचा कॉल जातोय तो या संघाच्या बाजूने. काय आपलं कॉल असेल? अगदी क्षेत्रस्थ स्वीकारलाय जय गोवर्धन या चषकाने. निगडी आपला चषक पाहिलात. घुमेश्वर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे आणि गेल्या संडे तुम्ही देखील गाजवलात. तिथे देखील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे. किती धावांपर्यंत आपण त्यांना थांबवू शकता? आमचा या प्रयत्न असेल की ग्राउंड पण असे, हवा पण काही समजा त्यातली कुठे जाते, तर आम्ही 30 ते 50 आम्ही कमी नाही करू आम्ही. चालेल. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा पहिल्या सामन्यासाठी. जय गोवर्धन चषक आज गेला संडे तुम्ही आराम केलात, आज या स्पर्धेमध्ये दाखल झालात. किती धावांपर्यंत आपली मजल असेल या 3 षटकांमध्ये? मी 3 ओव्हरमध्ये 40 मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच संख्येचा आव्हान ठेवण्याचा प्रयत्न असेल, कारण गेल्या संडेला आम्ही पाहिलं सूर्यसारखा फलंदाज आहे, बाहुबली सारखा फलंदाज आहे. तिकडे गवडी या संघासारखे देखील आहे. मात्र आमच्याकडून शुभेच्छा जातोय. आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया सामन्यांकडे. धन्यवाद अविनाश सर. 18 चेंडू आणि 18 धावांचं आता लक्ष ठेवलंय ते सायगाव संघासमोर. सायगाव संघाकडून देखील सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळते. खामगाव संघ, शैलेश गायकर, थोडीशी विनंती असेल की थोडंसं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अजय सर पाहिलात तर ही देखील एक मोठी लढत आहे. ती म्हणजे एका बाजूला आरसीसी खामगाव, दुसऱ्या बाजूला पाहिलात तर सायगाव अमरदीप क्रिकेट संघ सायगाव. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते. स्ट्राईक एंडसाठी गेलेला रोहन, दुसऱ्या नॉन स्ट्राईकला येतो भूषण. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो आरसीसी खामगाव या संघाचा गोलंदाज सुशांत. नेहमी स्ट्राईक एंडला अगदी सज्जनला गोलंदाजी पाहतो. आता मात्र सुशांतवरती विश्वास दाखवला जात आहे. अगदी अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. धावसंख्येचं आव्हान आहे आपल्या समोर. तब्बल 18 चेंडू मध्ये तब्बल 18 ही धावसंख्या बनवायची आहे. अजय सर पाहिलं तर कमी लोअर स्कोरची स्पर्धा पाहायला मिळते, हा सामना पाहायला मिळतोय.
म्हणजे अगदी गोलंदाजीतून सुशांतला अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. आपल्या नावामध्ये जरी शांतता असेल पण या वादळाला मात्र इथे घोंगावावं लागेल, म्हणजे निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल पहिल्या चेंडूपासून. काय वाटतं, त्यात प्रयत्न जर केले तर आपण देखील सामन्यामध्ये वर्चस्व करू शकतो. आणि तोच अगदी प्रतिउत्तर करतोय. एक महागड्या खेळाडूला मात्र पहिल्या चेंडूवरती स्तब्ध ठेवलं. एक युवा स्टार गोलंदाज, अनुभवी फलंदाज, त्याला मात्र स्तब्ध ठेवण्याचा कारनामा करतोय. खरं म्हटलं जातं ना, छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत, अगदी मोडेन पण कोणासमोर वाकणार नाही, ही मराठ्यांची वृत्ती आहे. आणि तोच एक योद्धा लढतोय, तो म्हणजे सुशांत, एक बलाढ्य खेळाडू समोर. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. अगदी तब्बल 17 चेंडू 18 धावांचा लक्ष्य असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, एक सुवर्ण संधी होती, किपरजीकडून मात्र चुकी होते. जातोय सीमारेषे पार, येतोय खणखणीत, अगदी रोहनच्या बॅट मधून चौकार. डीजे धन्यवाद डीजे. रोहनच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला आणि हा झेल होणं अपेक्षित होतं सूरज गायकर याच्या माध्यमातून, कारण सुशांत याच्याकडे मात्र गती आहे. आणि आपण पाहतोय समोर एक हार्ड हिटर फलंदाज ज्याला 66 पॉईंटची बोली लागले, तो रोहन महाडिक. यावेळी देखील घुटनात एक तमाशा देख असं काहीतरी प्रदर्शन घडवायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीसा संपर्क झाला नाही. या सुशांतकडे मात्र सर गती आहे आणि याच्याकडे चांगले लेंथमध्ये गोलंदाजी करण्याचे कौशल्य आहे. इथे मात्र सुशांतने जर का चांगली गोलंदाजी केली तर कमबॅक होऊ शकतं खामगाव संघाचं, कारण आज सज्जन नाही आहे. सज्जन एक ऑलराऊंडर भूमिका निभावतो या संघासाठी, मात्र त्याची आज कमी नक्कीच या खामगाव संघाला वाटते. नक्कीच जरी जर सर कमी जाणवली असेल ना, एका बाजूला पाहिलं तर इंडियामध्ये कधी कधी विराट कोहली पण नसतो, पण आपल्या इंडियाचे सगळे नेतृत्व चांगल्या पद्धतीने करत असतात. आज T20 सारखे सामने पाहिले तर विराट कोहली सारखा फलंदाज नाही आहे, रोहित शर्मा सारखा नाही आहे, पण आपण चांगले सूर्यकुमार यादवच्या कर्णधारामध्ये आपण चांगला कारनामा करतोय. त्यात पण एखादे सज्जन नसेल तरी चालेल, पण चांगला कारनामा होता. अगदी फाईन लेगच्या दिशेने खेळ. यावेळी देखील थर्ड मॅनच्या दिशेने शॉर्ट, थर्ड मॅनला तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता हा, परंतु क्षेत्ररक्षकाकडून होते चुके आणि चेंडू जातोय सीमा रेखा पार, चौकार. लाईनमॅनने मात्र लक्ष द्यायचं. थँक्यू डीसे. थर्डमॅनच्या दिशेने मात्र चेंडू गेला, एक चौकार. अगदी एक सुवर्ण संधी आजचा दिवस पाहिला तर रोहनचा पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू दुसऱ्या चेंडूवरती सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली होती. तो जर झेल घेतला असता तर सामन्याला मात्र वेगळी कलाटणी पाहायला मिळाली असती. त्याचा मात्र फायदा होतोय. 5 चेंडूमध्ये तब्बल धाव संख्या होती ती सायगाव या संघाची 8. आता मात्र कोणकोणाची लावतोय वाट. ती 5 चेंडूवरती सुशांतला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. किपरकडून थोडीशी मिस्टेक होते आणि चेंडू मात्र सुटला जातो हातातून आणि 1 धाव मिळते. एकेरी धावे बरोबर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती अगदी सायगाव या संघाची 9. लाईनमॅनना विनंती करतो, अगदी बाउंड्री लाईनचा आपण ताबा घ्यायचा आहे. पांगणोली गावचे सदस्य, क्रिकेटरचे सदस्य, त्यांना विनंती करतो थोडासा बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. 18 चेंडूंचा मात्र पातलक करताना यावेळी सायगाव संघाने अर्धी धावसंख्या मात्र उभारली गेली. आता आपण स्क्रीन बोर्डवर देखील पाहतोय 9 ही धावसंख्या मात्र झाली आणि आता 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल ते सायगाव संघाला. हे निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये जर का मोठी उलटाफेर झाली तर मात्र सामन्याची दिशा बदलू शकते आणि या सूरजकडे मात्र तेवढी क्षमता आहे. लेग कटर टाकण्यासाठी हा जाणला जाणारा खेळाडू चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक नेहमीच घडवत असतं, मात्र आज संघाला याची गरज आहे. इथे चांगली गोलंदाजी होणं अपेक्षित असेल. सूरजकडे गती मात्र कमी आहे, मात्र व्हेरिएशन खूप आहे. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन थोडासा कट केलाय. त्या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने बॅकवर्ड पॉईंटला खेळाडू तैनात आहे. एकेरी या धावेवर थांबवून ठेवलंय. पाहूया स्ट्राईकला आता आपण पाहतोय तो भूषण, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एकही धाव आलेली नाही. मात्र दुसऱ्या बाजूला रोहन महाडिक याच्या बॅटमधून 7 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा आल्यात आणि संघाची धावसंख्या पाहिली तर 10 होते. अगदी पॉईंटच्या सेकंडचा प्रयत्न, सुवर्ण संधी, कुठलीही संधी न गमावता अचूक पद्धतीने मात्र झेल घेतलाय आणि मोठा हादरा बसतोय तो सायगाव या संघाला. बॅक टू पॅव्हेलियन. डीजे धन्यवाद डीजे. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लक्षण, ज्याच्या जर्सी मागे लिहिलेला आहे विराट 18 असा 18 असा नंबर देखील टाकला गेला. आज विराट कोहलीचं प्रात्यक्षिक इथे त्याच्या बॅटमधून घडेल का? मला वाटतं हा देखील विराट कोहलीचा फॅन असावा
दुसऱ्या बाजूला आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय तो सूरज गायकर याला. इथे कमबॅक होणं अपेक्षित असेल. 10 चेंडू आणि 8 धावा. सायगाव संघ थोडासा मजबूत स्थितीत आपल्याला इथे पाहायला मिळतोय. मात्र सर क्रिकेटच्या खेळामध्ये निश्चित असं काही नाही. एक चेंडू, एक झेल, एक षटकार, एक चौकार सामन्याची दिशा पलटवू शकतो. आताच आपण पाहिलं तर एक झेल मात्र झालेला आहे. ज्या पद्धतीने रोहननी गोलंदाजी केली होती त्या पद्धतीने एक इथे कोणतरी गोलंदाज त्या पद्धतीने गोलंदाजी करणं अपेक्षित असेल. यावेळी गती कमी दिलेली आहे. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी शिवम मात्र येतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. ते दोन्ही फलंदाज रोहन आणि लक्षण. रोहन याच्याकडे सर फिटनेस आहे आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्यामध्ये देखील हा माहीर आहे. आता थोडंसं समीकरण चेंज होतंय. समीकरणामध्ये बदल होतोय. 9 चेंडू आणि 6. आता 9 मध्ये 6ची आवश्यकता. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्लॉट मध्ये होता. चेंडूवर प्रहार चढवलाय. जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. सीमारेखा पार. दणदणीत खणखणीत चौकार. थँक्यू डीसी. आता मात्र आवश्यकता आहे ती 8 चेंडू आणि 2 धावेंची आवश्यकता आहे. तब्बल 16 धावसंख्या होते. अगदी मूर्ती लहान पण कीर्ती महान. चांगली 2 चेंडूवरती 9 तिथं धावसंख्या पाहायला मिळते. अचूक फलंदाजी मात्र करतोय आणि विजयाकडे कदाचित वाटचाल करत असलेला संघ असेल तर सायगाव संघ मानावं लागेल या संघाला. हो हो हो, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करते. मात्र थांबवलं गेलं. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर आणि सायगाव संघ हा विजयी होतोय. आणि आरसीसी खामगाव संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. त्यांचं देखील मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. एकदा थोडी ब्रेकमध्ये सुवर्ण संधी देऊया डीजे. धन्यवाद डीजे. तसेच या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय तो सायगाव संघाचा ऑलराऊंडर फलंदाज आणि गोलंदाज अर्थातच रोहन माडिक याला. रोहन माडिक याला विनंती करतो की आपण पवेलियनकडे देखील यायचं आहे.